हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज इथे तुमच्यासोबत मी किचनची डीप क्लिनिंग शेअर करणार आहे. हे घरी होते थोडा वेळ जास्ती. आज जायचं होतं त्यांना ऑफिसला, पण थोडं नंतर जाणार होते. त्याच्यामुळे मग सकाळपासून विचार केला करू की नाही. मग फायनली डिसाईड केलं नाही, करूनच घेते. तर इथे बाकी तर सगळं आवरून झालं आहे, फक्त झाडायचं वगैरे बाकी होतं. तर मी म्हटलं आता क्लिनिंग करेन तर कचरा आणखी होतेच. त्याच्यामुळे इथे आता ते राहू दिलं मी आणि सगळ्यात आधी इथे आता मी क्लिनिंगला स्टार्ट केलेलं आहे. तर इथे ना स्वयंपाक वगैरे पण बनवायचं बाकीच आहे आणि हे सगळं काढून घेतलं मी. याच्यामध्ये मला एवढा वेळ लागला, म्हणजे जवळजवळ 1.5-2 तास गेले पूर्ण हे सगळं क्लीन करायला. आणि इथे ना मी काढायला गेले सामान, तर तिथे ना मला कॉक्रोच दिसले. मी हिम्मत करून म्हणजे त्याला मारायसाठी घेतलं पण होतं ते वाईप्स हातामध्ये, पण ना मग ते खूप जास्ती होते तर मला खूप घाण वाटलं. तर मी यांना म्हटलं तुम्ही करा, ते तेवढं मला फक्त मारून द्या, बाकी मग मी सगळं करते. तर ते जे वरचं कॅबिनेट आहे ते क्लीन झालं होतं माझं करून, ते सगळ्यात आधी केलं मी. तेव्हा हे व्लॉग शूट करायचं काही डोक्यामध्ये नव्हतं माझ्या, पण मग नंतर विचार केला की तुमच्यासोबत पण शेअर करते की मी कशा पद्धतीने किचन क्लीन करते. तर इथे बघू शकता रुजुलची मध्ये लुडबुड चालूच आहे. मग मी थोड्या वेळच यांची मदत घेतली आणि मग यांना म्हटलं जाऊ द्या, मी सगळं स्वतःच करते, तुम्ही आता बाजूला व्हा आणि रुजुलला घेऊन तिकडे जा. यांची मदत म्हणजे फक्त यांना एवढं म्हटलं होतं की कॉक्रोचने जे डब्यांवर असं वरून घाण केलेलं आहे तेवढं फक्त मला एका कोरड्या कपड्याने पुसून द्या, म्हणजे मी पटपट मग मला लावायला सोपं पडेल. पण ते रुजुलने काही करू दिलं नाही. तर तुम्ही बघू शकता असं कॅबिनेट आहे, त्याच्यामध्ये मध्ये ना असं ग्लासचं शेल्फ लावलं आहे, म्हणजे 2 पार्ट होतात. तर एक पार्ट मी रिकामं केलं आधी, तिथे असं छान आधी वाळल्या कपड्याने पुसून घेतलं पूर्ण जे काही कचरा वगैरे होता. आणि मग ना असं हे जे काय म्हणतात त्याला, जे काय, तर ते जे कॉलिन असते ना त्याच्याने हे सगळं क्लीन करून घेते. म्हणजे पटकन पण होते आणि काही डाग वगैरे लागले असले तर ते पण लवकर क्लीन होऊन जातात. तर ते असं स्प्रे केलं आणि दोनदा सगळे शेल्फ असे मी क्लीन करून घेतले. आणि जे माझ्याकडे कॉक्रोचचं जेल आहे एक, मी मागवलं होतं ऑनलाईन, तेच मी इथे थोडं थोडं लावून घेतलेलं होतं. आणि इथे रुजुल मला काय काय सांगत पण होता. तर इथे बघू शकता मग मी त्यांना म्हटलं तर हे रुजुलला घेऊन इथून निघून गेले. आणि मग मी हे सगळे डब्बे म्हणजे हे सगळं पहिले पुसून घेतलं, त्याच्यानंतर मग डब्बे पुसले आणि एक 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 डब्बा पुसून लावून घेतलं. क्लिनिंग करताना एक म्हणजे असं होते की आपल्याला जे काही सामान फेकायचं असते किंवा आपल्याकडे जे काम नाही आहे तरी ठेवून असते ते सगळं तरी क्लीन होऊन जाते त्याच्यामुळे. कारण डस्ट वगैरे तर कॅबिनेटच्या आतमध्ये काही एवढी बसतच नाही. आणि मंथली असं जर क्लीन करत असलं ना तर तेवढं घाण पण होत नाही. पण आता कसं आम्ही गावाला गेलो तेव्हा ते बंद होतं घर 8 दिवस वगैरे, त्याच्याने कॉक्रोचनी खूपच म्हणजे हे करून टाकलं आहे. आणि पावसाळा म्हटलं की किडे किटकूर होतातच, त्याच्यामुळे खूप जास्ती हे झालं होतं. घरच्या घरी असलो तर कसं डेलीचं आपलं वावर असते इथे, तर तेवढं काय फरक पडत नाही. तर वरचं जे शेल्फ आहे ते क्लीन केलं, तिथे आता ते वापस सगळं सामान ठेवून देत आहे मी. आणि खालचं आता सगळे डबे वगैरे काढते. तर थोडीशी डब्यांची ना जागा पण बदलली होती मी. आधी मी सगळे डबे असे आडवे ठेवले होते, तुम्हाला दिसत असेल ते खाली जे ठेवलं आहे. तर मला एवढं म्हणजे त्रास होत होता मागच्या डब्यात काय बघायसाठी, त्याच्यामुळे मग मी ना काय केलं, आता याला उभ्या लाईनमध्ये लावलं. तुम्हाला नंतर मी एंडिंगला दाखवणारच आहे सगळं क्लीन केल्यावर मी कसं अरेंज केलं. मी तुम्हाला कधीच असं कॅबिनेटच्या आतमध्ये कसं ठेवलं आहे काय ठेवलं आहे तुमच्यासोबत मी कधी शेअर नाही केलं. तर आज विचार केला सगळं क्लीन केलंच आहे तर तुम्हाला पण दाखवते की मी कसं अरेंज केलं सगळं काही. तर इथे घरगुती लोणचं पण आहे आणि जे विकतचं लोणचं मिळते ते पण आहे. कारण जे पराठे वगैरे असते ना त्याच्यासोबत विकतचं लोणचं छान वाटते, यांनाही आवडते. आणि मी एखाद्या वेळेस खाल्लं तर खाल्लं, नाही तर मला लोणच्याची एवढी काही हेच नाही आहे, मला म्हणजे असं म्हणजे आवड म्हणून असं आहेच नाही. तर ते वगैरे पण सगळं ठेवून दिलं मी.
आणि मग त्याच्यानंतर आज एवढे कामं होते सकाळपासून. आम्हाला किराणा सामान, भाजीपाला हे ते सगळं सगळं म्हणजे आणायचं होतं बाहेरून. कारण काय पण भाजीचं वगैरे संपलं होतं. मी कसं वीकली भरते, एकदा जर घेतलं तर मला 1 हफ्ता बघावं लागत नाही. आणि आता झाला होता 1 वीक, त्याच्यामुळे हे सगळं आता मला सगळं करायचं होतं. तर बघू शकता, हे जे तुम्हाला दिसत आहे ना डब्बे, ते तुमच्यासोबत बोलता बोलता सगळं क्लीन करून घेतलं. आणि आता असे उभ्या लाईनमध्ये ठेवते, म्हणजे एक डब्बा काढली की मला लगेच बाकीचे डब्बे दिसतात की त्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे. तर हे सगळे डाळी, पोहा, जे आपले काही पण वाढल्या वस्तू असतात जे किचनमध्ये यूज होतात, ते सगळे मी इथे असं ठेवलं आहे. आणि आता हे सगळं तिकडचं क्लीन करून झालं. आता त्याच्यानंतर हे जे गॅसच्या ओट्यावर 2 कॅबिनेट बनलेले आहे ना, ते क्लीन करायचे. आता इथे मी थोडी माझ्याकडे जे पण क्रॉकरी आहे, जसे ग्लासचे जे पण आपले असतात, ते सगळं इथे ठेवलेलं आहे मी. कारण ते इथे काही जास्त दुसरं तर काय ठेवू शकत नाही, कारण त्याची जी अशी जागा आहे ना ती कमी आहे. असे दुसरे भांडे इझिली त्याच्यात बसत नाही, त्याच्यामुळे. तर मी यांना म्हटलंच होतं, गेले होते, पण यांना अजून दिसलं की हिचं व्हायचंच आहे, आणखी आले रिटर्न हे. कारण रुजुल तिकडे मग ना ABCD बघत होता, तर मग अजून हे मदतीला आले. पण थोड्या वेळात रुजुल आणखी आला. तर मी म्हटलं, आता तुम्ही कशाला करताय इथे? कारण मग तो काय करत होता ना, कुठल्या डब्याला हात लावेल, कुठल्या कशाला हात लावेल, असं काय काय त्याचं चालू होतं, त्याच्यामुळे. तर तिकडे यांना म्हटलं, त्याला आता तुम्ही बघा, थोडंच राहिलेलं आहे, तर ते मी पटकन आवरून घेते. कारण मग आमच्या आंघोळी वगैरे पण व्हायच्या होत्या. आज हे कुटाने काढले तर आंघोळीला वेळच झाला मग, आणि मग जेवणाला तर त्यापेक्षा वेळ झाला. असं सगळं करता 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 एकदम लांबत लांबत गेलं. आम्ही 2-2:30ला वगैरे जेवण केलं असेल. आणि मग त्याच्यानंतर बाहेर पाऊस पण पडत होतं, आणि बाहेर पण जायचं होतं. तर जायचं कसं मग पावसामध्ये बाहेर? ना कार असो ना तर काही असो, किचकिचच वाटते. आणि मला तर पावसाळा म्हणजे जीवावरच येते. असं बघायलाच आवडते मला, पण असं ते बाहेर जाणं, ते त्याच्यात चिखलामध्ये, ते मला काही जमत नाही. मग हे पण कॅबिनेट आता सगळं असं क्लीन करून घेते म्हटलं, आणि मग ते सगळं पुसून पुसून वापस ठेवते. 3 वेळा वरती खालती होऊनच मला एवढा जीवावर आलं होतं. आणि त्याच्यानेच अर्ध थकायला लागते, माहीत आहे का? हे बघा, इथे रुजुलने माझ्या कॅमेराचं डायरेक्शन बदलून टाकलं. तर तो माझ्या व्हिडिओमध्ये एकदा तरी असं करतेच, म्हणजे त्याच्या हाताने होतंच ते. त्याला लक्ष नसलं की तो बरोबर त्या स्टँडकडे जातो, आणि त्याला हात लावलं की माझं कॅमेराचं डायरेक्शन चेंज होऊन जाते. तर मग इथे आता हे हे सगळं इथे मी पुसून घेतलं, बघू शकता. डस्ट अजिबात नव्हती, पण जे कॉक्रोच असं ते काहीतरी काळं घाण करतात ना सगळं, ते एवढं होतं जिकडे तिकडे. आणि कमीत कमी माहिती आहे, मी या मोठ्या कॅबिनेटमध्ये, म्हणजे कबडमध्ये मोठ्यावाल्या, कमीत कमी 20-25 कॉक्रोच मारले असेल. ते कसं त्यांनी ना जागा पकडून घेतली होती तिथे. आणि आपण काय रोज एवढे सगळे डब्बे काढून तर तेवढं क्लीन करत नाही. तर ते तिथे एका जागेवर खूप असे 5-5, 6-6 कॉक्रोच दिसत होते. मग आत्ता कुठे क्लीन केलं तर छान वाटत आहे सगळं, आणि फ्रेश वाटत आहे. मग इथे तरी मी थोडंफारच तुमच्यासोबत शेअर केलं, कारण एवढं सगळं का तेच दाखवू म्हटलं. क्लिनिंग हे दोन्ही कॅबिनेट क्लीन केली. इकडचं तर मी शूटच नाही केलं मग, कारण मी थकूनही गेली होती, मग मला शूट करायचीच काही इच्छा नव्हती. पूर्ण गॅस हे ते सगळं घासून घेतलं मी, सगळं क्लीन करून घेतलं. आणि मग ना त्याच्यानंतर आंघोळी केल्या पटापट, जेवण केलं, आणि मग हे ऑफिसला गेले. मग ऑफिसवरून आले, आणि मग आम्ही बाहेर गेलो जे काही सामान घ्यायचं होतं त्याच्यासाठी. म्हणजे संध्याकाळी अंधार पडल्यावरच गेलो. यांना 2-4 तासाचं काम होतं, तर हे पण जाऊन आले होते त्याच्यामुळे. आणि मग जे याच्या समोरचं जे काही शूट केलं ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल. हे तर फक्त तुमच्यासोबत मी जे किचनची डीप क्लिनिंग आहे ते शेअर केलेलं आहे. तर तुम्ही कसं क्लीन करता, जर दुसरं काही तुमच्याकडे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. आणि तरी हे सगळं करताना माझा फ्रीज सुटलेलाच होता क्लीन करायचा. तर मी आंघोळ वगैरे केली, सगळे हे ऑफिसला गेले तेव्हा ना मग रुजूल झोपला होता.
तर मग तेव्हा कुठे मग मी फ्रीज वगैरे क्लीन केलं. तर हा व्लॉग मोठा होत होता, तर ते काय याच्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर नाही केला आहे. मी कसं फ्रीज क्लीन करते तुम्हाला नंतर दाखवते. हे वरती म्हणजे मग इकडे जे भांडे होते ना ते मला यूजमध्ये येतात, तर म्हणून मग हाताशी मी या साईडला ठेवायचा विचार केला. तर हे कॅसेरोल जे होते ते आता इकडे ठेवते, आधी इकडे ठेवली होती इकडच्या साईडला. आणि हे असं जे असते ना वरती, बापरे तिथे तर एवढं घाण झालं होतं तेलामुळे. सगळं तेल कसं किचनचं इथेच उडते ना, मग आपण काय पण बनवतो, पूर्ण असं चिकट चिकट झालं होतं. तेच साफ करायला जास्ती प्रॉब्लेम होते. तर असं सगळं झालं क्लिनिंग करून. आणि मग इथे तुम्हाला फायनलमध्ये दाखवत आहे मी. तर इथे कसं ठेवते मी सामान जे मला डेली यूजमध्ये पडते ना, ते डबे म्हणजे ते सगळे मी समोर समोर ठेवते, म्हणजे मला इझिली पटकन घेता आलं पाहिजे. तर हे वरच्यामध्ये एवढं काही असं एक्स्ट्रा, म्हणजे ते जे एक्स्ट्राचे असते ना कधी कधी लागतं आपल्याला सामान, ते सगळं ठेवलं आहे. बाकी जे डाळी ग्रोसरी जे पण आहेत ते सगळे याच्यात ठेवलं आहे. आणि जी मोठी मोठी डबे आहेत तांदळाची पिठाची ते सगळे इथे ठेवलं आहे. तर एवढं सगळं इथे अरेंज केलं आहे. आणि बाकी जे आहे थोडंफार तिकडे आहे. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.